बहिणी, तुम्हा सर्व आभार वृद्ध मायबापांच्या चरणसेवेचा जो योग या ठिकाणी आहे तो किम निमित्तानं आहे तुम्हा सर्व मायबापांना विहित आहे। अखिल कोड ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या कृपेनं, अजान सिद्ध संत सद्गुरु गजाननाच्या कृपेनं, तुम्हा सर्व सज्जन भाविक भक्त लोकांच्या सहकार्याने जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबारायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या पवित्र पावन नगरीमध्ये कालच्या दिवशी साजरी झालेली आहे। त्या निमित्तानं दिव्य भव्य सोहळा तुम्ही साजरा केलेला आहे। त्यामध्ये आदरणीय आमचे गुरुबंधू सोपानजी महाराज यांच्या मुखातून भगवंताची गोड अशी कथा आहे। एक एकाहुनी बळी रे महान महान गंधर्व लोक या ठिकाणी आहे। आदरणीय संगीत अलंकार आमचे संदीप महाराज आहेत, आदरणीय संगीत अलंकार दीपक महाराज आहेत। याच भूमीतील मृदंग सम्राट आमचे गुरुबंधू कार्तिकजी महाराज आहेत। आमच्या सोबत आदरणीय याच परिसरातलं वैभव आमचे कुलट गुरुजी आहेत। नाव आदरणीय सोमेश महाराज आहेत, भागवत प्रज्वलजी महाराज आहेत आणि सर्व आमचे गुरुबंधू महाराज मंडळी। असा हा दिव्य सोहळा या भूमीत साजरा होत आहे। आज पहिल्या दिवसाची सेवा आमच्याकडे आली। ज्यांनी कीर्तनाचं यजमानपद घेतलं हरिभक्तीपरायण श्री बाळकृष्ण कावनपुरे सातेगाव यांनी आजच्या कीर्तनाचं यजमानपद घेतलं, म्हणून या ठिकाणी आमचं येणं झालं। गेल्या एकदम साधा द्या दादा लावून, बिना जनरेटरचं जमत नाही काय, लई केली काय डिओ गेला, आमचा डिओ गमावला ना। हा हॅलो, एकदम साधा द्या लावून, त्याले विठाल लक्ष द्या। असा दिव्य सोहळा या भूमीमध्ये साजरा होत आहे। गेल्या 3 वर्षापासून आम्हाला या कार्यकर्त्यांचे फोन आले, तारीख द्या। महाराजांचा फोन आला, मग अशी कार्यकर्ते मंडळी भेटले, आमचे रामभाऊ भेटले, महाराज तुम्ही तारीख दिलीच नाही। यावर्षी आलता महाराजजी, मी नाही म्हटलं, कारण आमचा पहिला दिवसच खाली होता। पहिला दिवस नाही द्या वाटला, कारण पहिल्या दिवशी जरा सामसूम असते, पण या गावात पहिल्या दिवशीही एवढा आनंद असेल असं आम्हाला वाटत नव्हतं।